गेली 8-10 वर्ष देशात किंवा महाराष्ट्रात एक वेगळंच राजकारण सुरू झाले. निवडणूक आली की जनतेसमोर ही लोक हात जोडतात, मतं मागतात, वेगवेगळी आश्वासनं देतात. बोलून लोकांना एक आशा असते की ही लोक आमची कामं करतील, एक आशा असते ना आपल्याला. तर त्याच आशेवर आणि त्याच विश्वासावर जनता मतदान करते. ही निवडून येतात. निवडून आल्यावर तोच आमदार, तोच खासदार दुसऱ्या पक्षात जातो. अहो, आम्ही मतं दिली पक्षाला, आम्ही मतं दिली विचाराला. आमच्या मताचा सौदा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आज फोडाफोडीचं राजकारण इतकं वाढले की पक्ष फोडा, नेते फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा. जणू लोकशाही नाही तर हा सगळा बाजार भरलेला आहे फोडाफोडीचा. जनतेने एका पक्षाला निवडून दिलं आणि निवडणूक झाल्यावर दुसऱ्या पक्षाच्या मांडीला मांडून बसायचा हा सरळ मतदारांचा विश्वासघात आहे. आणि ही फोडाफोडी फक्त राजकारणातच नाही आहे, तर परवाचं नीट पेपरचं पेपरफुटी प्रकरण, भरती घोटाळे, सगळे भ्रष्टाचार, काही धार्मिक ठिकाणी सुद्धा चोरी. गेल्या राम मंदिराचं आता प्रकरण गाजतंय सगळीकडे. अशा ठिकाणी चोरी व्हावी, अशा ठिकाणी फोडाफोडी व्हावी, तर हा कुठला विश्वास फोडला जातोय? लोकशाहीचा पाया विश्वासावर उभा असतो, पण आज विश्वासच फोडण्याचं काम सुरू आहे. मला असं वाटतं की जो कोणी पक्ष बदलतो, जनतेचा कौल नाकारतो, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याचे सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि पुन्हा जनतेसमोर निवडणूक लढवली पाहिजे. कारण सत्ता जनतेची आहे, खुर्ची जनतेची आहे, मतं सुद्धा जनतेची आहेत. जनतेच्या मताचा सौदा करणाऱ्यांना जनता एक दिवस नक्कीच धडा शिकवेल. लोकशाही वाचवायची असेल तर फोडाफोडीचं राजकारण थांबवलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.